सर, ठाण्याला आरक्षण पडलेलं आहे, काय म्हणाल? ठाण्याला SC खुला प्रवर्ग महापौराचं आरक्षण पडलेलं आहे. ठाण्यात अनेक आमचे उमेदवार SC प्रवर्गातील आहेत आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात निर्णय घेतील. यामध्ये सत्ता समीकरणामध्ये कोण कोण सामील असतात तुमच्याबरोबर अजून मित्रपक्ष? शिवसेना भाजप आमची महायुती आहे, त्यामुळे सत्ता समीकरणामध्ये सर्वजण त्यामध्ये सहभागी होतील. भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमचे नेते आहेत, एकत्र बसून निर्णय घेतील. मस्के सर, खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेनेचे जे उमेदवार होते ते पराभूत झालेले आहेत. कशा पद्धतीने या सगळीकडे बाता, कारण की आता या सगळ्या संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मुंबई संदर्भात मला काही कल्पना नाही. मी ठाणे पाहत होतो आणि नवी मुंबई पाहत होतो. KDMC मध्ये मनसेसोबत आता तुम्ही जुळवून घेतलेलं आहे आणि खरं तर संजय राऊत यांनी आज देखील एक स्टेटमेंट केलंय की राज ठाकरेंना ही कोणती गोष्ट माहीत नाहीये की मनसेनं या सगळ्या संदर्भात पाठिंबा दिला. यामध्ये संजय राऊत साहेब राजसाहेबांचा अपमान करत आहेत. पक्षप्रमुखांना न विचारता लोकल नेते निर्णय घेतात, याचा अर्थ राजसाहेबांचा संजय राऊत अपमान करत आहेत. चुकीच्या पद्धतीने राजसाहेबांच्या बाबतीत बोलत आहेत. कुठलाही माजी आमदार राजू पाटील जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्व निर्णय घेतात, यांनी काल स्वतः सांगितलेलं आहे. देशपांडे स्वतः त्यांच्या पक्षाचे नेते त्यावेळी हजर होते, असं बोलून राजसाहेबांचा ते अपमान करत आहेत. मुंबईमध्ये मनसेसोबत मुंबईचं मला खरंच काही माहिती नाही. राजू देशपांडे काल सोबत होते, काही चर्चा? मुंबई संदर्भात मला काही कल्पना नाही. अजून काही मित्र पक्ष आपल्या सोबत येणार आहात का? नक्कीच. KDMC नक्कीच मित्र, आम्ही मित्रत्वाने सगळ्यांशी वागतो, त्यामुळे सगळे मित्र म्हणून आमच्या सोबत असतात. KDMC मधले जे ठाकरेंचे नगरसेवक आहेत त्यांनी देखील आता स्वतःची दारं खुली केली गेली आहेत असं देखील म्हणतात. ते म्हणतात विकासासाठी जर येत असतील आमच्या सोबत तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. आज डॉक्टर सरिता मस्के आता येतात काही वेळेला, ते तुमच्या संपर्कामध्ये होते असं म्हटलं जाते, नक्की का? नाही, माझ्या संपर्कात ते पूर्वीपासून आहेत, परंतु त्या संदर्भात माहिती नाही. त्यांना जेव्हा शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आमच्याकडे, तेव्हा मीच त्यांचा प्रवेश केला होता. त्यामुळे माझ्या संपर्कात आहेत की या निवडणुकीत नव्हत्या, पण यापूर्वी त्या माझ्या संपर्कात होत्या. त्यांना शिवसेनेत आणण्याकरता मी स्वतः पुढाकार घेतला. पुढे ते संपर्कामध्ये असतील ते? नाही, काही कल्पना नाही. सर, अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि MIM एकत्रित येताना दिसते. मला ठाणे आणि नवी मुंबई पुरतं विचारलं तर बरोबर आहे. मस्केची नोव्हेंबर देखील ठाकरे गटाला 1-2 जागा आणि मनसेला 1 जागा मिळालेल्या आहे. हे दोन पक्ष आपल्या सोबत असणार आहेत का? अद्याप काही चर्चा झालेली नाही आहे. बघू काय होतं ते. नवी मुंबईमध्ये काय महापौर बसवण्याचा काही तुम्ही महापौर पदासाठी निवडणूक वगैरे लढणार आहात काय? महापौर पदाची निवडणूक तर लढणार ना नवी मुंबईमध्ये. मग काय चमत्कार होण्याची शक्यता आहे? हे बघा, चमत्कार आणि हा विषय नाही, परंतु महापौर पदाची निवडणूक आम्ही लढणार. ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप तुमच्यासोबत सत्तेत येऊन बसणार आहे की महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत, त्यामुळे सत्तेत ते आमच्या सोबत असतील. इथे नवी मुंबईमध्ये तुम्ही महापौर पदाची निवडणूक लढणार आहात, पण भारतीय जनता पार्टी सगळीकडे तुम्ही माहिती म्हणताय, तर नवी मुंबईमध्ये पण जर तुमचा महापौर झाला नाही आता युतीमध्ये आम्ही लढलो नव्हतो. नवी मुंबईमध्ये आता मी निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे काही भाष्य करत नाही. ठीक आहे, बघू काय. ही युतीमध्ये लढली नव्हती मात्र तुमच्या सोबत आली, मग तुम्ही जाणार का सोबत भाजपच्या सोबत? कोणाच्या? नवी मुंबईत. नवी मुंबईमध्ये जो काही निर्णय असतील ते आमचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील. परंतु ठाण्यामध्ये देखील भाजपने महापौर पदावरती दावा केलेला. निरंजन डावखरे म्हणतात की 2 वर्ष आम्हाला देखील महापौर पद मिळावं म्हणून. दावा करू शकतात ना, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आमचा महापौर व्हावा, त्यांनी दावा केला तर हरकत काय, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये. परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये काही कुरघोडी आहे का? ज्या पद्धतीमध्ये उल्हासनगरमध्ये तुम्ही 2 वंचितच्या लोकांचा पाठिंबा पक्षाला घेतला. वाटत असतं माझ्या पक्षाचा महापौर व्हावा, या दृष्टीने आम्हालाही वाटतं की महापौर व्हावा. जसं ठाण्यात त्यांना वाटत असेल की बाबा ठाण्यात त्यांचा महापौर व्हावा, तर मला पक्ष म्हणून वाटतं मुंबईत पण माझा महापौर परंतु व्हावा. अंबरनाथ नगर परिषद असेल. हाँ, पूछो ना. क्या कहेंगे आज आप यहाँ पर दोबारा आए हैं, किसकी? हमारा थाने का शिवसेना जो गुट है उसका रजिस्ट्रेशन है, और नई मुंबई का शिवसेना गुट का रजिस्ट्रेशन होने वाला है. यहाँ इसलिए हम लोग आए हैं. किस तरीके से समीकरण है सब? थाने, नवी मुंबई, शिवसेना भाजपा युति है. थाना में कल्याण डोंबिवली हमारी युति है. युति से हम लोग सत्ता बिठाएंगे. कल्याण डोंबिवली में मनसे ने आपको देखो, मन से विकास के लिए हमारे साथ आई है. हम लोगों ने कल ही हमारे नेता श्रीकांत शिंदे जी ने बयान दे दिया. हमारी युति है, शिवसेना भाजपा युति करके सत्ते में आएंगे. मन से हमारे साथ आई है. तो कल्याण में आपका महापौर बनेगा? कल्याण में युति का महापौर बनेगा. तो शिवसेना का नहीं बनेगा? युति का महापौर बनेगा और शिवसेना का ही हो सकता है.
थाने में महापौर पद के लिए भाजपा भी बोल रही है कि हमारा अरे देखो, वो खुद पार्टी है, पार्टी को, हर एक पार्टी को लगता है कि हमें महापौर मिलना चाहिए। वैसे उन्होंने बयान दिया है, मुझे भी लगता है बम्बई में मेरा महापौर होना चाहिए। मैं भी अभी बोल रहा हूँ कि मुझे बम्बई में महापौर दो हमारे पार्टी के लिए। हर एक को लगता है हमारा महापौर होना चाहिए। मस्के जी, नवी मुंबई में क्या चित्र होगा? मित्र पक्ष साथ में आएंगे? ये देखो, नई मुंबई अलग है थोड़ी, अभी कुछ इसके बारे में बयान नहीं देते, देखेंगे आगे लेकिन आगे महापौर होता पद है का क्या। आप इलेक्शन लड़ेंगे अगर साथ में नहीं रहेंगे तो इलेक्शन तो लड़ेंगे ना। तो कुछ हो सकता है चमत्कार। देखो, चमत्कार की थोड़ी बात है, लेकिन जो कॉन्स्टिट्यूशन में है, अगर युति नहीं होगी तो महापौर का इलेक्शन तो लड़ेंगे हम लोग। बीजेपी और शिंदे शिवसेना में कुछ अनबन चल रही कुछ है। भी अनबन नहीं है, वो संजय राउत के लिए है, हमारे में कुछ नहीं। बट अंबरनाथ नगर परिषद हो, उल्लासनगर में हो, आपने तो वहां पर अपनी अलग जो रणनीति है वो दिखाई देखो थी। देखो, जो राजनीति है, जो दोस्त लोग जुड़ते हैं उनको जोड़ना चाहिए, ये नियम है राजनीति का, वो नियम से हम लोग चल रहे हैं। बट आप भाजपा को धोबी पछाड़ दे रहे नहीं, किसी को धोबी पछाड़ नहीं है, मीडिया की न्यूज है, किसी को हम लोग धोबी पछाड़ नहीं दे अच्छा, ये एक आखिरी सवाल है, ये कंट्रीब्यूट होगा क्या? मुंबई में 2.5 साल आपका, उनका ये ठाणे में 2.5 साल देखो, आपका। हमारे नेता लोग निर्णय लेता है, मैं रास्ते के ऊपर का कार्य करता हूँ। इतना बड़ा डिसीजन क्या होएगा ये मैं नहीं बता सकता। थैंक यू।